यांची मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची हजेरी। महापौर आणि उपमहापौर मुंबईला नवी दिशा देतील, बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालू, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही। नवनिर्वाचित महापौरांसमोरच बोलायला न दिल्यानं काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ तर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनीही पेपर्स फाडून केला निषेध। रोहित पवारांप्रमाणे आपणही दादांच्या विमान अपघाताची चौकशी मागणी केलेली आहे, देशातल्या यंत्रणांवर विश्वास ठेवा, नाव न घेता फडणवीसांचा रोहित पवारांना टोला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट। संसदेतल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिट चर्चा। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारण, आणखी 5 दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा दिला डॉक्टरांनी सल्ला। चंद्रपुरात भाजपसोबत न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या, उद्धव ठाकरेंच्या देखील भाजपसोबत न जाण्याच्या सूचना होत्या, संजय राऊतांनी दिली माहिती। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसवल्यानंतर मुनगंटीवारांचे रील व्हायरल, चंद्रपूरच्या राजकारणातला धुरंधर असा रील मध्ये उल्लेख। रील मधून आमदार किशोर जोरगेवारांना डिवचण्याचा केला प्रयत्न। ठाण्यामध्ये रात्री अगदी उशिरापर्यंत शिंदेची नाशिक मधल्या नेत्यांची चर्चा, कोण गटबाजी करतय, पक्षादेश कोण पाळत नाही याची घेतली संपूर्ण माहिती। सातारामध्ये भाजपला चेकमेट, जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येण्याचे संकेत, जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ। त्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क